अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे। बार्शीत राडा अशी बातमी माध्यमांमध्ये सोशल मीडियावर सगळीकडे दिसली। राडा झाला होता म्हणजे नेमकं काय झालेलं? तर ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी आपल्या घराबाहेर शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप केला। कार्यकर्त्यांच्या गोंधळाची काही दृश्य सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली। मग दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले। बार्शी पुन्हा एकदा राजकीय राड्यामुळे चर्चेत आली। पण बार्शी आणि राडा, बार्शी आणि आरोप प्रत्यारोप हा विषय मागच्या काही दिवसात दुसऱ्यांदा चर्चेत आला। याआधी चर्चा झाली होती मनोज जरांगे पाटील विरुद्ध राजेंद्र राऊत या सामन्यामुळे। बार्शीत नेमकं काय सुरू आहे, इथं जरांगे फॅक्टरचा इम्पॅक्ट कसा पडू शकतोय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। बार्शीची चर्चा पहिल्यांदा झाली ती राऊत विरुद्ध जरांगे पाटील सामन्यामुळे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना जरांगे पाटील यांनी चर्चेची दारं उघडी ठेवावीत। त्यांनी प्रामाणिकपणे आंदोलन करावं, महाविकास आघाडीला राजकीय फायदा मिळावा या अप्रामाणिक हेतूने आंदोलन करू नये। सध्या त्यांच्या आंदोलनाची दिशा योग्य वाटत नाही, त्यांना अहंकाराने पछाडला आहे। त्यांनी अहंकार बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लेखी आराखडा तयार करावा। महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार असं त्यांनी लिहून आणावं। मी महायुतीकडून आणतो असं ओपन चॅलेंज आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना दिलं होतं। त्यानंतर राजेंद्र राऊत विरुद्ध मनोज जरांगे पाटील हा वाद सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला आणि या वादाचे पडसाद विधानसभेला देखील दिसणार हे नक्की झालं। यंदाही बार्शीत राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल असा पारंपरिक सामना पुन्हा होणार आहे। सोपल यंदा ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात आहेत, तर मागच्या वेळी अपक्ष निवडून आलेले राजेंद्र राऊत यंदा शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात आहेत। राऊत मागच्या टर्ममध्ये केलेली कामं आणि मतदारसंघात आणलेल्या निधीच्या जोरावर इलेक्शन लढवण्याचा दावा करतात, तर तालुक्यातल्या जनतेला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपण मैदानात असल्याचं दिलीप सोपल म्हणतात। पण यंदाच्या निवडणुकीत बार्शीत वेगवेगळे फॅक्टर्स चर्चेत येणार आहेत हे नक्की। या मतदारसंघावर असलेला राऊत यांचा होल्ड सांगायचा झाला तर 2 टर्म आमदार असलेल्या राऊतांची प्रचाराची लाईन, मतदारसंघात विकास कामांसाठी आणलेला 4000 कोटींचा निधी, इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती यावर आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेली सत्ता हे सुद्धा त्यांचं बलस्थान आहे। सोबतच मतदारसंघात असलेला जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचा जाळ या सुद्धा त्यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतात। पण याच एखादी होल्डमुळे वातावरण त्यांच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतं। असं म्हणायचं कारण म्हणजे त्यांच्यावर होणारे आरोप। खरेदी विक्री संघात त्यांची मोनोपॉली असल्यानं शेतकऱ्यांची अडचण होत असल्याची टीका होते। फक्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे विकास नाही अशी चर्चा मतदारसंघात आहे। त्यात बार्शीत भुयारी गटार योजनेसाठी 2.5-3 वर्ष रस्ते खोदल्याचं सांगितलं जातं। राऊत यांचे बंधू कॉन्ट्रॅक्टर असून एकाच रस्त्याचं 3दा काम झाल्याचा आरोप देखील चर्चेत असल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात। साहजिकच सबकुच राऊत असं चित्र असल्यानं त्यांच्या एखादी कारभाराला सोपल यांनी टार्गेट केलं। या होल्डला राऊत शिस्तीचं कारण देतात, तर सोपल बार्शीकरांच्या मोकळ्या श्वासासाठी आपण रिंगणात असल्याचं सांगतात। आता दिलीप सोपल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सोपल बार्शीचे 6 टर्म आमदार आहेत। लिंगायत समाजातून येणाऱ्या सोपल यांनी मराठा बहुल असलेल्या बार्शीमधून निवडून येण्याचं समीकरण अगदी परफेक्ट साधलं। त्यांचं सर्वसमावेशक राजकारण हेच त्यांच्या यशाचं कारण असल्याचं सांगितलं जातं। पाण्याचा प्रश्न सोडवणं, कॅन्सर रुग्णालय, बाजार समिती, दूध संघ, 90 पेक्षा जास्त शाळा आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी जुळवलेली संस्थात्मक समीकरणं सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडणारी आहेत। पण 2019ला पराभव झाल्यानंतर सोपल घरातून बाहेर पडले नाहीत असा आरोप देखील त्यांच्यावर होतो। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आपण कोणत्या गटात आहोत हे त्यांनी जाहीर केलं नव्हतं। आता निवडणुकीत राजकीय गणित ओळखून त्यांनी ठाकरे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। दोन्ही बाजूनं प्लस मायनस होणारे मुद्दे असल्यानं निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता जास्त आहे। पण मागच्या 5 वर्षात बार्शीतली राजकीय समीकरणं देखील बदललेली आहेत। गेल्या वेळी राऊतांच्या सोबत असणारे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची दिलीप सोपल यांना साथ असणारे। मागच्या वेळी सोपल यांच्या विरोधात लढलेले निरंजन भूमकर आता सोपल यांच्या पाठीमागे आहेत। बार्शीतल्या वैराग भागात होल्ड असलेल्या भूमकरांमुळेच गेल्या वेळी सोपल यांना फटका बसल्याचं बोललं जातं। त्यात शरद पवार देखील सोबत असल्यानं यंदा बेरजेच्या राजकारणात सोपल यांनी राऊतांपुढे तगडं आव्हान निर्माण केल्याचं बोललं जातंय। मतदारसंघातले अनेक प्रश्न मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित असल्याचं सांगितलं जातं। त्यात पहिल्या क्रमांकावर येते ती MIDC। तालुक्यातील MIDCची जागा अनेक वर्षांपासून पडून आहे, तिथे कंपन्या आलेल्या नाहीत। बार्शी एडशी टेंभुर्णी रस्ता 4 पदरी मंजूर आहे, मात्र तो अद्यापही रखडला आहे। बार्शी उपास सिंचन योजना काही वर्षांपासून 1 इंचही पुढे सरकली नसल्याचा आरोप देखील होतोय। या प्रश्नांवरून दोन्ही नेत्यांना नाराजी सहन करावी लागेल असं स्थानिक पत्रकार सांगतात। पण महत्त्वाचा फॅक्टर ठरेल तो मनोज जरांगे पाटील फॅक्टर। राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आणि तिथूनच या दोघांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली। राऊत मराठा असले तरी ओबीसी असलेले सोपल परवडले
असं विधान जरांगे पाटलांनी केल्याची चर्चा झाली। तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून जरांगे पाटलांनी मराठ्यांचा उमेदवार पाडायचा ठरवलंय की काय, असं विधान राऊत यांनी केलं। अशा दिलीप सोपल यांनी 1 नोव्हेंबरला मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली। त्यामुळे बार्शीत जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। इथं मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रखर असल्यानं मतदारसंघात कसं जरांगे म्हणतील तसं असं वातावरण असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। मागच्या 5 वर्षात कामं झाली असली तरी एकहाती वर्चस्वामुळे राऊतांबद्दल तयार झालेली नाराजी त्यांना फटका देऊ शकते, अशी चर्चा आहे। त्यातच सोपल यांच्या घराबाहेर झालेल्या राड्यामुळे इलेक्शनचं वातावरण सुद्धा तापलंय। अशावेळी राऊत यांच्याबद्दलची नाराजी मतपेटीत दिसायला जरांगे पाटील फॅक्टर कारणीभूत ठरणार की एकनाथ शिंदे आणि भाजपची साथ आणि मतदारसंघातला होल्ड याच्या जोरावर राजेंद्र राऊत चमत्कार करणार? तुम्हाला काय वाटतं? बार्शीमध्ये नेमकं काय होईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।